ओके, सो पुढे जाऊयात आपण. नंबर 3 आपण पुढचा पॅराग्राफ बघा. या वरच्या पॅराग्राफमध्ये आपण बघितलं what the difference between the two houses. Okay, March house and Lawrence house. So पुढचं वाचते बघा, लक्ष द्या. To Joe's lively fancy, this fine house seemed a kind of enchanted palace, full of splendors and delights which no one enjoyed. She had long wanted to behold these hidden glories and to know the Lawrence boy, who looked as if he would like to be known if he only knew how to begin. Since the party, she had been more eager than ever and had planned many ways of thinking friends with him. But he had not been seen lately, and Joe began to think he had gone away. When she one day spied a brown face at an upper window, looking wistfully down into their garden, where Beth and Amy were snowballing one another. सो जो काम करते बाहेर गार्डनमध्ये बर्फ साफ करण्याचं. लाईव्हली फॅन्सी, जो ही मुलगी कशी आहे, खूप एन्थुझियास्टिक आहे, एक्सायटिंग मुलगी आहे, बडबडी आहे, तिला फ्रेंडशिप करायला आवडतं, सर्वांशी बोलायला आवडतं. तो जोने नेहमी ते घर बघितलेलं आहे. तर फॅन्सी म्हणजे इमॅजिनेशन, कल्पना. फॅन्सी म्हणजे काय? इमॅजिनेशन. बघा, फॅन्सी हा शब्द आहे. सो दॅट इज इमॅजिनेशन. अ काइंड ऑफ एन्चांटेड पॅलेस म्हणजे राजवाडा. अँड एन्चांटेड म्हणजे काय? एन्चांटेड म्हणजे अट्रॅक्टिव्ह. एन्चांटेड पॅलेस म्हणजे राजवाडा. एन्चांटेड म्हणजे अट्रॅक्टिव्ह. फुल ऑफ स्प्लेंडर्स अँड डिलाइट्स विच नो वन एन्जॉयड. स्प्लेंडर्स अँड डिलाइट्स म्हणजे अगदी सुंदर गोष्टी, वंडरफुल गोष्टी, चमत्कारिक गोष्टी, स्प्लेंडर्स. सो यू कॅन अंडरलाईन स्प्लेंडर्स. अँड डिलाइट्स म्हणजे हॅपीनेस देणाऱ्या, खुश करणाऱ्या, छान अट्रॅक्टिव्ह गोष्टी. श्रीमंत घरामध्ये काही गोष्टी असतात ना, आपल्याला वाट बघायची, वाव किती सुंदर कार्पेट असेल, झुंबर असेल, काही फर्निचर असेल, आरसे असतील सुंदर. सो मेनी थिंग्स आर देअर, की जोला असं वाटायचं यांच्या घरात खूप छान वस्तू आहेत आणि आपल्याला त्या बघायला मिळाव्यात. विच नो वन एन्जॉय, आणि तिथे कोणी नाही एन्जॉय करायला त्या वस्तू. दोघंच राहतात तिथे, आजोबा आणि नातू. शी हॅड लॉंग वॉन्टेड टू बिहोल्ड दीज हिडन ग्लोरीज अँड नो द लॉरेन्स बॉय. तिला नेहमी असं वाटायचं, लॉंग वॉन्टेड म्हणजे असं नेहमी वाटायचं काय? बिहोल्ड दीज हिडन ग्लोरीज. हिडन म्हणजे गेज. हिडन म्हणजे काय? तर इथे तुम्हाला गेस करायला सांगितलं अर्थ, म्हणजे तुम्हाला शोधायला सांगितलं. हिडन ग्लोरी म्हणजे लपलेल्या, हिडन म्हणजे ग्लोरीज म्हणजे भव्य दिव्य गोष्टी. ग्लोरीज भव्य चमत्कारिक गोष्टी. हिडन म्हणजे लपलेल्या. मग ते लांबूनच घर बघते ना ती. तिला माहिती नाही त्या घरामध्ये अजून काय आहे, छान कोणत्या वस्तू आहेत, सुंदर मस्त, ज्या आपण कधी पाहिलेल्या नाही आहेत. अशा गोष्टी तिला बघाव्याशा वाटत होत्या खूप. आणि तो जो मुलगा होता त्या घरामधला, लॉरेन्स बॉय, तो जो मुलगा होता त्याच्याबरोबर तिला फ्रेंडशिप करावीशी वाटत होती, की जेणेकरून त्यांच्या घरी पण जाता येईल आणि त्यांच्या घरामध्ये काय छान वस्तू आहे त्या बघता येईल, असं तिला अट्रॅक्शन होतं. शी हॅड लॉंग वॉन्टेड, लॉंग म्हणजे कधीपासून वाटायचं. शी हॅड लॉंग वॉन्टेड टू behold these hidden glories, and to know the Lawrence boy. To behold चा अर्थ इथे होतो तो जाणून घेणे. इथे to behold चा इथे काय अर्थ होतो? जाणून घेणे. To behold these hidden glories and to know the Lawrence boy, who looked as if he would like to be known. की त्याच्याकडे बघून असं वाटायचं की त्याला सुद्धा आवडेल फ्रेंडशिप करायला दुसऱ्यांशी. इफ ही ओनली न्यू हाऊ टू बिगिन. पण तो मात्र बोलका मात्र नव्हता. तो मुलगा कसा होता? थोडासा
लाजरा बुजरा असा स्वभावाला होता, जास्त कोणाशी मिक्स न होणारा होता. कळत नव्हतं त्याला कसं बोलावं, असं त्याला पण बोलायची इच्छा होती, पण त्याला कळत नव्हतं. सिन्स द पार्टी शी हॅड बीन मोर ईगर म्हणजे उत्सुक असणे, दॅन एव्हर अँड हॅड प्लॅन मेनी वेज ऑफ मेकिंग फ्रेंड्स विथ हिम. त्यांची एक क्रिसमस पार्टी जेव्हा झाली होती सगळ्या शेजारी लोकांची एकत्र, त्या पार्टीमध्ये ते सगळे शेजारी लोक, त्यांची मुलं एकत्र आले होते. तेव्हापासून तिला असं वाटायचं की त्याच्याशी आपण फ्रेंडशिप करावी. बट ही हॅड नॉट बीन सीन लेटली, पण तो किती दिवसांपासून दिसलाच नव्हता. बट ही हॅड नॉट बीन सीन लेटली. ओके, सीचा पास्ट पार्टिसिपल आहे सीन, SEEC. सी म्हणजे बघणे, SEEC म्हणजे बघणे. सीचा भूतकाळ सॉ आणि पास्ट पार्टिसिपल म्हणजे तिसरं रूप आहे सीन, SEEN सीन. त्याला तो दिसलाच नव्हता खूप दिवसांपासून, त्यांना दिसला नव्हता. अँड जो बिगॅन टू थिंक ही हॅड गॉन अवे. जोला वाटलं तो निघून गेला असेल कुठेतरी. वेन शी हॅड वन डे स्पाईड अ ब्राऊन फेस ॲट अन अप्पर विंडो. एक दिवस मात्र ती स्पाय करताना, स्पायचा अर्थ होतो बघा स्पाईड, जो स्पाईड शब्द आहे SPIED, स्पाईड. हा भूतकाळ आहे कशाचा, SPY. टू स्पाय म्हणजे पाळत ठेवणे. स्पायचा अर्थ काय होतो, पाळत ठेवणे, एखाद्यावर वॉच ठेवणे. मग ती त्या मुलावर वॉचच ठेवायची ना, तो दिसतोय का, नाही दिसत, खूप दिवसांपासून दिसत नव्हता. एक दिवस मात्र पाळत ठेवताना तिला काय दिसलं, एक चेहरा दिसला खिडकीवर. तो खिडकीत उभा होता आणि तो काहीतरी बघत होता. लुकिंग विस्टफुली डाऊन इन टू देअर गार्डन. त्यांच्याच गार्डनमध्ये तो बघत होता डोकावून, हे तिने पाहिलं. ओके, स्पायचा भूतकाळ आहे स्पाईड. लुकिंग विस्टफुली डाऊन इन टू देअर गार्डन. विस्टफुली म्हणजे बघा लॉंगिंगली, सॅडली, थिंकिंग ऑफ द पास्ट. विस्टफुली म्हणजे त्याला पण बिचाराला बाहेर यावं असं वाटत होतं. तो दुःखी दिसत होता चेहरा. त्याला पण कोणीतरी फ्रेंड्स हवे होते, खेळायला, बोलायला, गप्पा मारायला. विस्टफुली, सॅडली, दुःखी असा चेहरा त्याचा दिसत होता. आणि खाली वाकून तो बघत होता की बेथ आणि त्यांच्या बहिणी जो ह्या गार्डनमध्ये कशा फिरतायत मस्त, तो बघत होता. डाऊन इन टू देअर गार्डन वेअर बेथ अँड ॲमी वेअर स्नो बॉलिंग वन अदर. बेथ आणि ॲमी खेळत होत्या, स्नो बॉलिंग करत होत्या, म्हणजे बर्फाचे गोळे करून एकमेकांच्या अंगावर फेकायचे वगैरे, अशा प्रकारे ते खेळत होत्या. दॅट बॉय इज सफरिंग फॉर सोसायटी अँड फन. शी सेड टू हरसेल्फ, his grandpa does not know what is good for him and keeps him shut up all alone. He needs a party of jolly boys to play with, or somebody young and lively. I am a great mind to go over and tell the gentleman so. जोने त्याला बघितलं, तो वाकून बघतोय, म्हणजे त्याला पण खेळावंसं वाटतंय. आपण एकटे राहू शकत नाही, लहान असताना तर अजिबातच नाही. तुम्हाला कोणी असू देत, आपल्याला सवंगडी पाहिजे, सोबती पाहिजेत, फ्रेंड्स पाहिजेत, मस्ती करायला, खेळायला, एकमेकांशी बोलायला, गप्पा मारायला. सो त्याला तो बिचारा एकटा राहून कंटाळा होता. त्याची आईसुद्धा नव्हती, फक्त त्याला एक आजोबा होते. सो ही वॉज व्हेरी सॅड. तो खूप दुःखी होता. बाजूच्या घरात नेहमी बघायचा, यूज टू से, बहिणी दिसायच्या, त्या खेळायच्या, त्यांची आई दिसायची. हे जोला लक्षात आलं. जो नेहमी लक्ष ठेवायचे त्या मुलावर, त्याचा दुःखी चेहरा बघून जोला लक्षात आलं काय, दॅट बॉय इज सफरिंग म्हणजे आपण म्हणतो सफरिंगचा अर्थ तो दुःख भोगणे, वाईट वाटणे. सफरिंग, ओके, वेदना होणे, वाईट वाटणे म्हणजे सफरिंग फॉर. कशासाठी सफर करतोय तो, कोणासाठी, सोसायटी अँड फन. त्याला पण फन म्हणजे मजा, समाज पाहिजे, लोक पाहिजेत. शी सेड टू हरसेल्फ, हिज ग्रँडपा डज नॉट नो व्हॉट इज गुड फॉर हिम. आणि जो म्हणते त्याच्या आजोबांना कळत नाही की त्याच्यासाठी काय चांगलं आहे. अँड कीप्स हिम ऑल शट अप ऑल अलोन. ते आजोबा काय करतात, नुसतं त्याला बंद ठेवतात एका खोलीमध्ये, नुसतं घरामध्ये बंद ठेवतात, त्याला बाहेर येऊ देत नाही. त्याच्या आजोबांना मी जाऊन सांगणार आहे. ती म्हणते की त्याला पण मुलांचा संपर्क पाहिजे, मुलांची सोबत पाहिजे खेळण्यासाठी. ही ऑल्सो नीड्स अ पार्टी ऑफ जॉली बॉयज टू प्ले विथ. इथे पार्टी म्हणजे पार्टी नाही बरं का, पार्टीचा अर्थ इथे होतो की संगत पाहिजे. जॉली बॉय म्हणजे खेळकर मुलांची,
मस्ती करणारे, खेळ खेळणाऱ्या, टू प्ले विथ और समबडी यंग अँड लाईव्हली, अशी कोणतरी पाहिजे त्याला सोबत. आय हॅव अ ग्रेट माइंड, ती म्हणते माझ्या मनात आहे, खूप आहे. काय? आय हॅव अ ग्रेट माइंड म्हणजे माझ्या मनात आहे. टू गो ओव्हर अँड टेल द ओल्ड जेंटलमॅन, की जावं आणि त्या आजोबांना सांगावं. टू टेल देम ओल्ड जेंटलमॅन, ते सभ्य गृहस्थाला सांगावं की या तुम्ही थोडंसं बाहेर सोडा, त्याला थोडी फ्रेंडशिप करू द्या. ओके, असं तिने ठरवल्याबरोबर पुढचा बघूया पॅरेग्राफ. द आयडिया अम्युज्ड जो, हू लाईक टू डू ड्युरिंग थिंग्स वॉज ऑलवेज. येस, द आयडिया अम्यूज जोला आयडिया मस्तच वाटली, जरा विचार करायला लावली तिने स्वतःलाच. हू लाईक टू डू डेअरिंग थिंग्स अँड वॉज ऑलवेज स्कॅन्डलायझिंग मेक बाय हर क्विअर परफॉर्मन्सेस. डेअरिंग म्हणतो ना, तुझ्या डेअरिंग एक आपण म्हणतो ना, डेअरिंग हिंमतवाल्या अशा गोष्टी जोला करायला नेहमीच आवडायचं, की ती आजोबांना जाऊन सांगायला पण घाबरणार नाही. बाजूच्या मोठ्या पॅलेससारख्या मोठ्या घरात जाऊन त्या आजोबांना सांगायला सुद्धा ती घाबरणार नाही. हू वॉज ऑलवेज स्कॅन्डलायझिंग मेग, आणि मेगला नवल वाटायचं नेहमी तिच्या अशा क्विअर परफॉर्मन्सेस. क्विअर म्हणजे विचित्र, अशा विचित्र तिच्या वागण्याचा तिला क्विअर म्हणजे स्ट्रेंज, विचित्र, तिच्या अशा विचित्र वागण्याचा नेहमी तिला हे वाटायचं, आश्चर्य वाटायचं मेगला. द प्लॅन ऑफ गोईंग ओव्हर वॉज नॉट फॉरगॉटन, अँड वेन द स्नोई आफ्टरनून केम जो रिझॉल्व टू ट्राय व्हॉट कुड बी डन. रिझॉल्व म्हणजे ठरवणे, रिझॉल्व अर्थ होतो ठरवणे. ओके, स्नोई आफ्टरनून म्हणजे दुपार. रिझॉल्व टू ट्राय व्हॉट कुड बी डन, तिने ठरवलं आता काय करावं बरं. शी सॉ मिस्टर लॉरेन्स ड्राईव्ह ऑफ, तिने बघितलं ते आजोबा जे आहेत ते ड्राईव्ह ऑफ म्हणजे बाहेर निघून गेले गाडी घेऊन. अँड देन सॅलिड आउट टू डिग हर वे डाऊन टू द हेज. सॅलिड म्हणजे काय दिलं बघते, सेट आउट टू डू समथिंग. सॅलिड म्हणजे बाहेर निघणे, काहीतरी करण्यासाठी ती निघाली. ते आजोबा घरातून बाहेर निघाले ना, तिने पण काहीतरी ठरवलं आणि ती पण त्यांच्या घरातून निघाली बाहेर. वेअर शी पॉज्ड अँड टूक अ सर्वे, तिथे थोडी त्यांच्या गार्डनमध्ये येऊन ती थांबली आणि सर्वे म्हणजे इकडे तिकडे तिने सर्वे म्हणतो ना आपण, सर्वे शब्द तुम्ही खूप वेळा ऐकला आहे. सर्वे करणे म्हणजे अभ्यास करणे. थोडा वेळ थांबली, अभ्यास करणं म्हणजे बघायला इकडे तिकडे कोण आहे कोण नाही आजूबाजूला. ऑल क्वाईट, सगळीकडे शांतता होती. क्वाईट. कर्टन्स डाऊन ॲट द लोअर विंडोज, त्यांच्या खालच्या 2 मजली घर होतं ते, खालच्या फ्लोअरचं घर जे आहे, खालच्या खिडक्या, पडदे टाकलेले होते. कर्टन्स डाऊन ॲट द लोअर विंडोज. सर्वंट्स आउट ऑफ साईट, सर्वंट म्हणजे नोकर होते पण ते दिसत नव्हते. आउट ऑफ साईट म्हणजे नजरेच्या पल्याड होते, दिसत नव्हते, बाहेर होते. अँड नथिंग ह्युमन विजिबल, आणि कोणी विजिबल म्हणजे कोणी दिसतच नव्हतं. दिसणे, विजिबल म्हणजे दृश्य, कोणी सर्वंट नोकर चाकर सुद्धा दिसत नव्हते. बट अ कर्ली ब्लॅक हेड लिनिंग ऑन अ थिन हँड ऑन द अपर विंडो, पण एक कर्ली हेअरवाला मुलगा खाली वाकून बघत होता, खिडकीच्या खाली वाकून बघत होता, एवढं तिला दिसलं. देअर ही इज थॉट जो, जोला कळालं अरे बापरे, तो आहे, तो तर तिथे आहे, तो मुलगा तिथे आहे, त्याचे आजोबा नाही आहेत आणि सर्वंट्स पण आजूबाजूला नाही, म्हणजे आपण जाऊ शकतो त्याच्याकडे, त्याला फ्रेंडशिप करायला, त्याच्याशी बोलायला. मग जोला दिसला तो. देअर ही इज, ती म्हणते तो बघा तो. पुअर बॉय, बिचारा मुलगा. ऑल अलोन, बिचारा एकटा आहे. अलोन म्हणजे एकटा. अलोन. ऑल अलोन अँड सिक म्हणजे बिचारा आजारी दिसतोय, सिक. आणि दिस डिझमेल बॉय, डिझमेल म्हणजे दुःखी, अलोन म्हणजे एकटा, सिक म्हणजे आजारी, डिझमेल म्हणजे दुःखी. तो मुलगा कसा दिसतोय, अलोन, सिक अँड डिझमेल, अशी शब्द, त्याचा दिवससुद्धा वाईट दिसतोय. इट इज अ शेम, अरे रे खूप वाईट आहे, शेम. आय शॅल टॉस अप a snowball to and make him look out and then say a kind
काइंड वर्ड ऑफ हिम. बिचाऱ्याशी बोलायला पण कोणी नाही. तिला खूप वाईट वाटतं त्याच्याकडे बघून. त्याच्याशी बोलायला सुद्धा कोणी नाही. ती म्हणते की मी एक स्नोबॉल बनवते आणि वर फेकते, म्हणजे त्याला लक्ष जाईल माझ्याकडे, तो बघेल आणि मग मी त्याच्याशी बोलेन. Up went a handful of soft snow, and the head turned at once, showing a face which lost its listless look in a minute, as the big eyes brightened and the mouth began to smile. Jo nodded and laughed and flourished her broom as she called out. मग तिने असा छानसा बर्फाचा गोळा घेतला, हँडफुल ऑफ सॉफ्ट स्नो, हातात येईल असा बर्फाचा गोळा घेतला आणि वरती फेकला. अँड हेड टर्न ॲट वन्स, लगेच त्याचं लक्ष गेलं त्याच्याकडे. शोईंग अ फेस विच लॉस, त्याचा चेहरा कसा दिसत होता, लॉस्ट इट्स लिस्टलेस लुक. लिस्टलेस आता इथे दिलेला बघा, लिस्टलेस लुकिंग, सॉरी लॅकिंग एनर्जी. लॅक म्हणजे उणीव, लॅकिंग एनर्जी. लिस्टलेसचा अर्थ काय, लॅकिंग एनर्जी, उणीव नसले, सॉरी आपलं हे एनर्जी नसलेला, असा त्याचा चेहरा तिला दिसला. असे त्याचे डोळे त्याला दिसले आणि मग लगेच त्याने बघितलं तिच्याकडे. जो नॉडेड, जोने मान हलवली आणि जो हसली. अँड फ्लरिश हर ब्रूम, त्याचं लक्ष जाण्यासाठी तिच्या हातातला झाडू तिने हलवला आणि त्याला हाक मारली. अँड कॉल्ड आउट, शी कॉल्ड आउट, हाऊ डू यू डू, आर यू सिक. ती त्याला विचारते, कसा आहे तू आजारी आहे का. लॉरी ओपन द विंडो अँड क्रोक्ड आउट ॲज व्हाईल्सली ॲज अ रॅवन. त्याने खिडकी उघडली आणि एखाद्या घोड्याच्या पिल्लूसारखं त्याने मान बाहेर काढली आणि बोलला तो, बेटर, ठीक आहे मी, थँक्यू. आय हॅव हॅड अ बॅड कोल्ड अँड बीन शट अप अ वीक. मला खूप सर्दी झाली होती, तो म्हणतो, आणि म्हणून मी एक आठवडा घरातच होतो. आय एम सॉरी, व्हॉट डू यू अम्यूज युअर सेल्फ विथ. ओके, मग तू काय करतोस दिवसभर. अम्यूज युअर सेल्फ म्हणजे तू टाईमपास कसा करतो, वेळ कसा घालवतो. इथे अम्यूजचा अर्थ होतो वेळ कसा घालवतो, काय करतोस. नथिंग, इट इज ॲज डल ॲज स्टॉर्म्स अप हिअर. काहीच करत नाही, अगदी थडग्यात असल्यासारखं तो म्हणतोय वाटतंय मला. टॉम्स म्हणजे थडग्यात. काहीच करत नाही मी, इथे कोणीच नसतं. डोंट यू रीड, तू वाचत नाही का, जो विचारते. नॉट मच, दे वोंट लेट मी, जास्त मी नाही वाचत, मला ते वाचू देत नाही. कांट समबडी रीड यू, तुला कोणी वाचून दाखवत का. सो ग्रँडपा डज समटाइम्स, बट माय बुक्स डोंट इंटरेस्ट हिम and I hate to ask Brooke all the time.